नमस्कार. फलटण तालुक्याचे एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, माननीय श्री बाबा. बाबा, आज आपण माननीय श्री दीपकराज चव्हाण साहेब यांना उमेदवारी दिलेली आहे. का बरं चव्हाण साहेब यांनाच आपण का उमेदवारी दिली, काय सांगू शकता? आपल्याला कल्पना आहे की गेल्या 15 वर्षापूर्वी हा एक नवीन मतदारसंघ तयार झाला. फलटण कोरेगाव मतदारसंघ हा राखीव झाला आणि त्यामुळं साहजिकच कोणीतरी नवख्या व्यक्तीला त्या ठिकाणी या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करावं लागणार होतं. आणि बऱ्याच चर्चेनंतर दीपकराव चव्हाण यांचं नाव पुढं आलं. ते विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले चांगल्या मताधिक्याने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते विधानसभेवरती गेले आणि गेल्या 15 वर्षापासून आपण पाहतोय की ज्या क्षणाला आपण दीपकराव चव्हाणांना निवडून दिलं, 3 टर्म त्यांनी आमदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आणि ह्या 15 वर्षानंतर जी व्यक्ती पूर्वी जशी आहे तशीच राहिलेली आहे, काही त्यांच्यात बदल घडलेला नाही. त्यांचं राहणीमान असेल, त्यांचे कपडे असतील, त्यांचं बोलणं असेल, वागणं असेल, हे सर्व जसं पूर्वी होतं तसंच. आणि सर्वसामान्याच्या सुखादुःखात समरस होणारी व्यक्ती, अडीअडचणीला त्या ठिकाणी 24 तास म्हटलं तरी त्या ठिकाणी हजर असणारी व्यक्ती. आणि त्याचबरोबर नेत्याशी, ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या जनतेशी निष्ठा ठेवून मतदारसंघाला कमीपणा येईल असं एकही कृत्य त्यांच्या हातून कधीही घडलेलं आपल्याला दिसत नाही. आणि त्याचबरोबर एक कार्यक्षम आमदार म्हणून सुद्धा त्यांचं काम आपल्याला दिसतं. सर्वाधिक प्रश्न सर्वसामान्यांची विधानसभेमध्ये मांडण्याचं कामसुद्धा आमदार साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं साहजिकच पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यकर्त्यांचं, अनेक मतदारांचं त्या ठिकाणी मत होतं आणि त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं त्याला का संधी द्यायची नाही हा खरा विषय आहे. असंही म्हटलं जातं की 4थी टर्म आहे, पण त्या ठिकाणी आपण अनेक आजही उभे असलेले उमेदवार बघाल, त्यांची 4थी, 5वी, 8वी सुद्धा अनेक टर्म्सच्या आज तुम्हाला दिसतात. हे सर्वसामान्य आहेत म्हणून तसा जरी प्रश्न जरी विचारला जात असला तरी योग्य व्यक्ती आहे आणि या मतदारसंघाचं अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळंच त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली. आता अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत, आपल्यासमोर कोणाचं आव्हान आहे असं वाटतं आपल्याला? सध्याच्या घटकेला कुणाचं आव्हान समोर आहे हे काही लक्षात येत नाही, कारण दीपकराव चव्हाणांची आघाडी फार मोठ्या प्रमाणात पुढं गेलेली आहे आणि त्यामुळं 2 नंबरला कोण आहे ह्याचा आम्ही आता विचारच केलेला नाही. 1 नंबरला दीपकराव चव्हाणांचं नाव आहे. तुतारी फुंकणारा माणूस 1 नंबरला आहे आणि ते 1 नंबरनी चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. उमेदवारी अर्ज भरताना आपण पाहिलं की विरोधी गटाचे उमेदवार असतील अजितदादा पाटील, अजित पवार साहेब यांचे उमेदवार आहेत सचिन कांबळे पाटील. यांचं अगोदर नाव होतं की सचिन कांबळे पाटील असं नाव त्यांनी दिलं होतं, पण आता त्यांनी कांबळे नाव काढून फक्त सचिन पाटील असं दिलेलं आहे. तर याविषयी काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं त्यांनी का केलं याची मला काही माहिती नाही. काय त्यांचा त्याच्यामध्ये उद्देश आहे, काही मतं मिळवण्याचा काय उद्देश असेल नसेल मला त्याची काही कल्पना नाही. आपण व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी उमेदवाराकडं पाहत असतो, त्या जातीपातीसाठी आपण त्याच्याकडं पाहत नसतो. त्यामुळे व्यक्ती म्हणूनच त्या ठिकाणी पाहिलं गेलं पाहिजे. फलटण तालुक्यामधून माननीय श्री दीपक चव्हाण साहेब यांना किती लीड मिळेल असं वाटतं आपल्याला? भरघोस लीड मिळेल, आज निश्चित सांगता येणार नाही, परंतु अत्यंत चांगल्यापैकी गेल्या वेळेला मिळालं त्याहीपेक्षा अधिक निश्चितच त्यांना लीड मिळालेलं असेल. आपण फलटण पश्चिम भागामध्ये आज दौरा चालू आहे आणि अनेक युवकांना भेटत आहे, लोकांच्या गाठी भेटीत. तर काही लोकांतर्फे आपल्याला काय प्रश्न मांडले जातात, काय सांगताल? बहुतेक सर्व गावात बऱ्यापैकी दीपकराव चव्हाण असतील, त्याचप्रमाणे रामराजे साहेब असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून ह्या भागातील जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट असतील, पंचायत समितीच्या सदस्या धुमाळताई असतील, या सर्वांच्याच माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारची कामं ह्या भागात झालेली आहेत आणि त्यामुळं कामांच्या बाबत लोक बऱ्यापैकी समाधानी आहेत. डोंबलकवडीचा पाण्याचा उपयोगसुद्धा फार चांगल्या प्रकारे ह्या परिसरामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं ऊसाचं क्षेत्र, इतर पिकाला पाणी मिळालेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत लोक निश्चितपणे अत्यंत समाधानी आहेत आणि एक चांगला उमेदवार त्यांच्यासमोर असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना सक्षम उमेदवार दिल्यामुळं लोक निश्चितच आनंदित आहेत असं मला वाटतं. फलटण पश्चिम भागामध्ये मुख्य विषय पाण्याचा आहे.
आणि ह्याच विषयी विरोधक म्हणतात की आम्ही पाणी आणलं. नक्की खरी परिस्थिती काय आहे? आता पाणी धोंबलकोडीचं आलं आहे साधारण 2009 साली आणि जे माजी खासदार आहेत ते खासदार झाले 2019 साली. नीरा देवगरचं धरणसुद्धा पूर्ण कधी झालेलं आहे? ते धरण पूर्ण होऊन त्याला आता जवळपास 12-13 वर्षाचा कालावधी गेला. त्याचं पाणी वाघोशीपर्यंत खंडाळा तालुक्यात वापरण्यात येतं. उर्वरित पाणी काही फलटण तालुका, माळशिरस तालुका, सांगोला, पंढरपूर वापरतो आहे आणि काही पाणी बारामती, इंदापूर तालुका वापरतो. त्यामुळं त्यांचा या धरणाच्या पाण्याशी, कृष्णा खोरेशी कशाशी काही संबंध नाही आणि 2-2.5 वर्षात काही असे प्रश्न काही सुटत नसतात. त्याला आयुष्य घालवावं लागतं. रामराय यांनी पाणी प्रश्नावरती आयुष्य घालवलं. ते केवळ फलटणच्या पाणी प्रश्नासाठी नाही तर पश्चिम महाराष्ट्रातले जे काही पाणी वाहून जात होतं, जे पाणी अडवण्याची जी गरज होती आणि जेवढं पाणी अडवण्याची गरज होती ते पूर्णतः त्यांनी पाणी अडवण्याचं काम करून दाखवलं, ही वस्तुस्थिती आहे. बाबा, कमींचा विषय पाहतो आपण. आत्ता विरोधक कमींचा विषय मांडतायत, पण गेली 5 वर्षे ते सुद्धा खासदार होते. मग इतक्या दिवस न मांडता आत्ताच कमींचा विषय का पुढे आला? त्यांचा कमींचा काय विषय हा माझ्या काही लक्षात येत नाही. कमींची मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि मल्टीनॅशनल कंपनी काही तत्त्वानी काम करत असते. त्याच्यामध्ये कामगारांना जो काही पगार दिला जातो तो हा नियमाप्रमाणेच दिला जातो आणि सध्याच्या काळात प्रत्येकाच्या खात्यावर थेट पैसे पोचत असतात. ते काही कोणाच्या हातात दिले जात नाहीत आणि जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे काही कमिशन असेल ते सुद्धा त्यांच्या खात्यावरती थेट जात असतं. रोखीचे व्यवहार मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होत नाहीत आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण, कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा कुणाचं तरी ऐकून ती कंपनी काही काम करते असं कधीही घडत नाही. धन्यवाद बाबा, आपण साथी न्यूज चॅनलशी बोलल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.